अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। निप्पॉन प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सरसावले सेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे। प्रकल्पग्रस्तात उमटली आशेची लहर। येत्या 23 तारखेला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात होणाऱ्या तातडीच्या बैठकीचे पूर्वनियोजन करण्याच्या दृष्टीने आज दिनांक मार्च 20 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 14 रोजी न्यू ग्रेटा एनर्जी ली व न्यू एरा क्लिनटेक कंपनीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले। मात्र भूमिहीन झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर चकार शब्दही बोलल्या गेले नाही। निराश व असंतोषाने खदखदत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना अखेरची घरघर लागल्याचे बोलल्या जाऊ लागले। चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन नियोजन मंत्री आशिष जयस्वाल यांच्या समोर याचे लेखी निवेदनातून गांभीर्य मांडले। याची दखल घेऊन दिनांक 23 मार्च रोजी मंत्रालय मुंबई येथे प्रधान अपर सचिव, मुख्य सचिव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे। त्यादृष्टीने पूर्वनियोजन म्हणून लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे, नगर परिषद भद्रावतीचे उपाध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्त सुधीर सातपुते, संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, संघटक मधुकर सावंतकर, बंडू भादेकर, वासुदेव ठाकरे, श्रीकांत खिरटकर, सौरभ घागी, बाबा तराळे, सुरेश बदखल, तेजकरण बदखल, रवी बोडेकर, विलास डोळे आदी उपस्थित होते। प्रसंगी नेतृत्व व सहभागी मुद्दे यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करून निराश न होता यापुढेही आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी लढा सुरू राहील असे ठणकावून सांगितले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथे आले तर असं म्हणता नाही येणार की शेतकऱ्यांची निराशा झाली, कारण की त्यावेळेला आमचे पूर्व विदर्भ संपर्क मंत्री आशिषजी जयस्वाल साहेब सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि प्रामुख्याने आम्ही आमच्या पक्षाकडून जयस्वाल साहेबांना विनंती केली की 30-35 वर्षा अगोदर इथं जमीन अधिग्रहण करण्यात आल्या होत्या आणि त्या हिशोबाने एका पिढीचं या ठिकाणी नुकसान झालं होतं, कारण की त्यांना त्यावेळेला नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, नोकऱ्या मिळाल्या नाही, पैसे मिळाले, परंतु आजच्या हिशोबाने जर ते पैसे बघितले तर त्यावेळेला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये असे मिळाले आणि आज त्याच जमिनींचे WCL कडून 10 लाख रुपये 8 लाख रुपये 18 लाख रुपये असे भेटून राहिले। आज या ठिकाणी अरविंदो सारखी प्रायव्हेट कंपनी आली, त्यामध्ये 26 लाख रुपये एकरी भाव मिळून राहिला। तर आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी जयस्वाल साहेबांना सांगितल्या तर प्रामुख्याने शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुद्धा पोहोचवतील आणि जवळपास 23 जून 2025 पासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करून राहिलो। एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही या गोष्टी सांगितल्या। त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा सांगितलं का शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होऊ देणार नाही। त्यानंतर त्यांनी हा जो आमचा मुद्दा आहे तो आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याकडे दिलं। त्या ठिकाणून आपण ते पत्र आहे ते आरो आपले इथले गिरी साहेब आहेत त्यांच्याकडे हा सगळा पाठपुरावा आपण 1 वर्षापासून करून राहिलो आणि आज या ठिकाणी प्रकल्प चालू होऊन राहिला। तर या ठिकाणी आपली भूमिका हेच आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येकांना म्हणजे परमनंट नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघून राहिलो की WCL मध्ये 80% आपले मराठी लोक लागत नाही, तर या ठिकाणी 80% मराठी लोक लागले पाहिजे। जसे वर्धा पॉवर कंपनी आहे GMR मध्ये, तिथं आज जवळपास 85 ते 90% लोक जे आहे ते आपले स्थानिक लोक काम करून राहिले। तर तसाच फायदा इथल्या सुद्धा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला फायदा झाला पाहिजे आणि प्रामुख्याने त्यांना जास्तीत जास्त फायदा आज महायुतीचं सरकार आहे, शिवसेना असो, BJP असो, राष्ट्रवादी असो, तर प्रामुख्याने सगळ्यांना आम्ही मदत मागून राहिलो आणि जास्तीत जास्त आपल्या इथल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कसा त्याचा फायदा होईल याचेच आम्ही 100% प्रयत्न करू। 23 तारखेला 2:30 वाजता मंत्रालयामध्ये मीटिंग आहे, तर त्यासाठी आम्ही पूर्ण मुद्देसूद डॉक्युमेंटेशन घेऊन त्या ठिकाणी जाऊ आणि शेतकऱ्यांच्या बाजूने शिवसेना पक्षातर्फे सगळे जे प्रकल्पग्रस्त आहे त्यांचे काही पुढाकारी सुद्धा इथं राहतील आणि तिथं प्रामुख्याने ठोस मागणी मांडू आणि त्यामधून काही ना काही चांगलाच तोडगा निघल अशी आम्ही अपेक्षा करतो।